नमस्कार मित्रांनो, आज आहे वटपौर्णिमा आणि आम्ही ठरवलं आहे की यांच्या फेवरेट साडी मी नेसते आणि माझा फेवरेट कुर्ता हे घालणार आहे. ठीक आहे, चला तर आता दोन चॉईसेस आहेत वृषालीसाठी. ही ऑरेंज कलरची साडी हा. ग्रीन कलरची साडी. ऑरेंज ठीक आहे, ऑरेंज चांगलं वाटेल असं मला वाटतं. ठीक आहे, सो यांनी हे चूज केले. माझ्यासाठी दोन ऑप्शन आहेत. हा एक पिंक वाला एक आहे आणि हा थोडासा व्हाईट वाला आहे. तर बताओ. युजली मुली पिंक प्रेफर करतात, पण मी पिंक नाही प्रेफर करणार आहे. मी व्हाईट करणार आहे कारण ऑरेंज व्हाईट थोडं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन छान वाटतं. ठीक आहे, तर तयार होऊन भेटूया. हां, माझा हाफ मेकअप ऑलरेडी डन झाला. आमचा ब्लॉगचा काही प्लॅनिंग नव्हता, हां, लास्ट मोमेंट चालू केला. पूजेचं साहित्य वगैरे वर्ड वगैरे सगळं दाखवतो आम्ही आता. आणि मी खूप वाज धरलाय, त्यामुळे आता संध्याकाळी बघूया मला काय गिफ्ट पण तुम्हाला सांगू का, मला असं मला वाटतं नाही की आता ऐका ना, तुम्हाला थोड्याने सांगतो गंमत काय ते. माझ्या चॉईसला काही व्हॅल्यू नाहीये बरं का. मी कशी दिसते मी बरोबर घातलंय, तिने जे सांगितलंय. आणि हिने पण ऍक्च्युली चांगली दिसते या साडीमध्ये, काही विषयच नाहीये तर. ठीक आहे, कसा वाटतो लुक सांगा आमच्या दोघांचा. चला आता पूजेचं ताट वगैरे दाखवतो. खाली पूजेला जाणार आहे. 3 वाजले तरी मी अजून उपाशी म्हटल्यानंतर माझ्यावर मला खूप काहीतरी चांगलं देणार हा, पगार आणि आल्यावर. आमच्या दोघांच्या खाण्याच्या आधी बाळाचं खाणं झाले, हो, सो ती खूप प्रायोरिटी आहे. आणि आमची बोबडी पण नटली आहे, Yeah. तुम्हाला ती पण दाखवतो. हे आमचं ताट आहे. मग वट पौर्णिमेसाठी काय काय साहित्य लागतं मी सांगते तुम्हाला. हे एक पाकिट जे मिळतं, ठीक आहे. हे वडाला घालायसाठी माळ असते, वस्त्र म्हणतो आपण त्याला, अगरबत्ती, हळदी कुंकवाचं, गहू ज्यानं ओटी भरली जाते, हा पानाचा विडा आहे, दिवा आहे आणि त्यासोबतच आंब्यानं ओटी भरतात. हे सगळं वट पौर्णिमेचं साहित्य आहे आमचं. येस. चला, आणि आमचं बाबड्या बघा, इथं बाबड्या पण तयार झालेला आहे. काय बाबड्या हो, हा म्हणतोय, हा म्हणतोस. आज आम्ही ठिकाणी ठरवलं कुणीच कोणाचं मॅचिंग व्हायचं नाही. हो, लाल हिरवं पांढरं नाही. मम्मी आणि ऋषाली झाली तशी मॅचिंग. आणि आमची पुरणपोळी पण तयार आहे. आमची पुरणपोळी स्पेशल असते. तसं ऋषालीला एवढे काही आवडत नाही, पण मी लवर आहे. म्हणजे दोघं जण असतात, ज्याला एकाला पुरणपोळी आवडते आणि एकाला अजिबात आवडत. चला आता मी निघतो. बघा, या 100 रुपये किलोने आम्ही आंबे घेऊन आलोय. खूप चांगले आंबे. मला वाटलं हे आंबे परत आपणच आणणार ना, असं असतं. वट पौर्णिमेला कधीच न गेलं की तिसरी वट पौर्णिमा आहे आमची. मी पहिल्यांदा चाललो वाटतं. तसं आमच्या बाळाची पहिलीच वटपौर्णिमा आहे. म्हणजे बाळाची मम्मी पप्पांसोबतची, हो. परत त्याच्या बायको सोबतची पहिली असेल ऍक्च्युली. मम्मी सोबत आमच्या सोबत पहिली, आणि पहिल्यांदा आम्ही चौघं पण चाललो. आमच्या सोसायटीमध्ये ते आणलंय छोटस रोप. हा, पण म्हटलं तुम्हाला ते दाखवण्यापेक्षा तुम्हाला म्हणजे आम्हाला पण जरा चांगलं वाटलं की जरा ओरिजिनल झाडाला फिरलेलं. नाही तर युजली पुण्यामध्ये पद्धत, आता आम्हाला पण टाइम आहे म्हणून ऑफिस असल्यावरती ते नाहीच जमत की वडाला जाऊन वगैरे करणं. बट सध्या आम्हाला टाइम आहे म्हणून आम्ही निघालोय. आणि हे असे होते की मला प्रत्येक वट पौर्णिमेला कंपल्सरी सुट्ट्या घ्यायला लावायचे. तिथं काही नवरे चांगले असतात जे मला ठीक आहे जा ऑफिसला. मी म्हणतो ना, जा आता तो ऑफिसला. आता कंटाळते, जरा घरी बसले की लगेच कंटाळले मला वैतागतोय कशाला बाबा, डोकं दुखतं माझं बस. मी आता वट पौर्णिमेसाठी उपवास धरले. अरे तुम्हाला 3 वाजता झाले, मी जेवलेली नाहीये. मी पण नाही मला जेवलं. खरंच बघायचं हे काय मी पण नाही जेवलो. ते पण चांगलं थांबलोय मी अजून. पण मला नाही सांगायचं हे होतं, थांबा तुम्हाला थोडं उतरल्यावर सांगतो काय सांगायची गंमत. अजून ती पेंडिंग आहे गंमत सांगायची. काय पण सांगतात, मी ऑफ कॅमेरा पण विचारते पण काय सांगते. तिला माहिती आहे गंमत, पण तिला माहिती आहे, तिला सांगितलं कळेल काय गंमत आहे. बघा इथं झाड आहे आणि माझी बायको लय खुश झाली. आणि ते ऍक्च्युली शोधलं पप्पांमुळे. हा, पण नक्की सांगा 7 जन्मासाठी मी पाहिजे का नको तर फेरा मारते पाहिजे. हा, आता तेच गंमत सांगतो तुम्हाला. थांबा, किती मी प्रेम करतो हिला. उतरण्यासाठी मला दरवाजा ओपन करायला लागतोय. काय संबंध? कळालं मला आता काय बोलायचं. असं तुम्हाला वाटत असेल, पण थांबा, खरं कारण सांगतो. तर विषय गंमत असा आहे की देव पण सांगते की बस फेरा मारायचं बस कर. तिचा आदल्या दिवशी पाय मोडला, आता तिला चालता येत नाही आणि याला फेरा कसे मारणार आहे, मला तो प्रश्न आहे. मी तिला म्हणलं जाऊ दे, नको काही विषय नाही, एवढं कष्ट नको घेऊ. नाही, या वर्षी जाऊ दे, नाही फेरा मारला तरी चालेल. एवढं सुख कसं आणि द्यायचं यांना? तुम्हाला हिने आजपर्यंत मला मुलांना सांगितलंय की हे शेवटचा जन्म आहे. बघा बिचारी माझी बायको एवढी लंगडत चालली.
किती किती कष्ट घेते एका नवऱ्यासाठी. काय ना, छान छान. मी तिला म्हटलं होतं जाऊ दे, ठीक आहे आराम कर यावर्षी, काही गरज नाही एवढं, पण नाही. आमचा टोंब्या चहा कसे बसले ते हाय करतो, हाय करतो बघा. हे बघा कोण आले, ग्रंथ माझा मेन बापचा जो युट्यूबला लई सपोर्ट करतो मला, तो आलाय. आता बोल. हो पहिली बोल की ग्रंथ, आता युट्यूब साठी बोल काहीतरी. जे बघतात त्यांना बोल काहीतरी. लाईक करा म्हणा. मला हा शिकवणं झालाय मला आता लहान आहे अजून, काय एवढं लवकर शिकवायचं. शाळेत शिकतोस ना नॉर्मल, मोठा शिकवतो मी. चला आता चला. हो झालं, मग कार्यक्रम झाला, पौर्णिमा झालं, सगळं झालं. आता माझी बहिणी पण आली, माझा भाचा पण आला. मग आता संपूया आपण हा ब्लॉग, इथंच संपूया असं मला वाटतंय. काय झालं ना आता, काय आता कार्यक्रम झाला. 7 जन्मासाठी मी तुझं हे फिक्स झालंय आपलं. आता लग्नात का होईना पण फिक्स झालेलं आहे. मिशन नको का? ब्लॉग इथं संपणार नाहीये जोपर्यंत हे मला काही खायला देत नाही किंवा मला गिफ्ट देत नाही, तोपर्यंत हा ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. मग तो किती दिवस येईल असू दे. बघूया आपण संध्याकाळी काहीतरी. बघूया हे काय देत आहे. तुम्ही पण बघा. बघूया संध्याकाळी. चला मित्रांनो, आम्ही चाललोय आता. मॅच चड्डीला इग्नोर करा. खूप ऑटोमॅटिक एवढं चांगलं नवरा आहे. आणि गंमत माहिती का ब्लॉग्सची काय होती, मी ना माझ्या पायाला लागले, मी माझ्या मम्मीला वगैरे कोणाला घरी सांगितलंच नाही नव्हतं सांगितलं होतं. आणि मला माहित पण नाही, मी रील टाकली अशीच, न कोणाला करता. मम्मी मला कॉल करून म्हणते, तुझ्या पायाला लागले. मला कुठं कळतं, हिला कुठं कळलंय. मला नाही की ह्यांनी मला न सांगता रील पण टाकून दिली माझ्या लागल्या पायाची. येस, आमची मॅडमनी बरं पावसात दहीपुरी घेतली. तुम्ही काय आता हे माझ्याकडे खाणारच नाही, तर मी एकटेच खाणार आहे. मी अजिबात नाही खात. ते अजिबात नाही खात. तिथे शिरवळमध्ये पण अशी मिळत नाही. हायरे सोडून तिथं कुठं चांगले मिळत नाही असं मला वाटतं. म्हणजे दहीपुरी ही अशी गोष्ट आहे ना, ती खूप स्पेसिफिक जागेत चांगली मिळते. नाही तर काही देतात लोक. दहीपुरी जागी ते एक्सपीडीपीच करतात त्याची. खूप छान आहे. आणि बघा, अख्खा वटपौर्णिमेचा 3 पर्यंत उपवास महिन्यावर नाही दहीपुरी वरती भागवला. पण मला म्हणलं ते शॉपिंगला पण घेऊन जाणार. बघूया अजून पगार आला नाही माझा. हा ना, म्हणून मी थांबलो. म्हटलं पगार आला की वटपौर्णिमा ह्यावेळेस जरा चुकीच्या डेटवर आली. सीमंत एंड आली ऑलरेडी. गिफ्टच देणं झालं. एकाच कांदा नका टाकू. हा, हे त्यांना द्या. मला फक्त आपलं हे. आम्ही बाळामुळे कांदा खात नाही. आता मॅडम तिथे झाली पाणीपुरी खायची, थंड आता गरम. आम्ही रगडावाले खातो मोस्टली, बरोबर ना? हा, मला रगडावाली खूप आवडते. काही लोकांना पुचके आवडतात, पण मला रगडावालीच आवडते. मी परत सांगते, मोठ्यानं सांगतो आम्ही तुम्हाला. सांगा गरम गरम का खात. मित्रांनो, आम्ही घरी आलो आणि खूप वेळाचा गॅप पडला. तर पूर्ण आमचे म्हणजे रात्रीच्या आता सध्या 12ला फक्त 5 मिनिट कमी आहेत. गरम पाणीपुरी का खातो आम्ही? तर गरम पाणी होत असतं, त्याच्यात किटाणू मरतात, म्हणून गरम पाणीपुरी इज हेल्दी ऑप्शन देन पुचका. ठीक आहे, मग काही नाही. अजून काय मग आता काय सांगणार आहेस? तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे, किती जन्मांसाठी मला बुक केलंय सांगणार आहेस?
मी तर केलं 7 जन्मांसाठी, पण ह्यांच्याच मनात काही दिसणार. माझं काही नाही. हा, मी तुम्हाला मध्ये सांगायचं विसरून गेलो मगाशी. तर मला हिने असं सांगितलं, इंस्टाग्रामवरती एक रील बघितली की 19 ज्यांचा नंबर आला, बर्थ डेट आले 19 म्हणजे 19 किती, 1+9 = 1 ना. मुलांक हां, 1 मुलांक त्यांचा आलाय. नाही, 1 मुलांक नाही, 1 मुलांकमध्ये 19 डेट ज्याची असते. त्यात पण स्पेसिफिकेशन, हा, स्पेसिफिकेशन. म्हणजे स्पेसिफिकेशन काढलं कोणीतरी. कोणी ऑब्झर्व केलं काय माहिती एवढं. त्यांचा हा शेवटचा जन्म आहे म्हणे म्हणजे त्यांना कर्माची उत्तरं द्यायच्यात ह्या जन्मात. आतापर्यंत आधीच्या जन्मात जे काय केलंय ते माझे सगळं. कर्म लय चांगले आहेत, त्यामुळे मला एवढा चांगला नवरा पण भेटला, मला काय एवढं म्हणायचं, चांगलं म्हणजे पोरगं शेवटचा जन्म म्हणजे संपलं हिचं ना. नाही, मग मी त्याला उत्तर काय दिलं, मी पुढच्या जन्मात वेगळ्या मुलांकडे जन्माला येईल ना. अरे मार्त काय राहिलंय. अरे इतकं सहजासहजी थोडी सोडणार आहे मी. शीट. नाही बरं अजिबात नाही सोडलं पाहिजे. हा, आणि किती रूढ आहेत बघा, स्वतःला घेतले आईस्क्रीम. अरे कसं दाखवते बघा. हे आईस्क्रीम आहे कात्रज डेअरीचा. हा. आणि मी बघा काय घेतलं, पिरो खाते ती. फक्त एवढं ती डाएट वरती आहे, तिनं शुगर बंद केलंय. काही संबंध नाहीये. हम्म. खाण्या आमच्या चॉईसेस थोड्याशा वेगळ्या झाल्या. आणि सगळ्यात भारी म्हणजे हे जे मी फ्रुट्स घेतले, हे कट कोणी केले ते माझ्या संदेशावर. एखादी व्हिडिओ घेतो मस्तपैकी छान बिन. मी असं बरंच काय काय करतो जे ऑफ कॅमेरा चांगलं करतो ते. मग मी म्हणतो ना, मला कर्माचं फळ चांगलं मिळालं. मग चालेल. बरं, आता झालं आमचे बकवास ऐकू नका. आता व्हिडिओ आवडला असेल लाईक तर करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.